जगाची चिंता वाढवणारी अशी बातमी आहे, कारण HMPVच्या व्हायरसची भारतामध्ये एंट्री झाल्याची माहिती आहे। भारतीयांची चिंता वाढलेली आहे असं म्हणावं लागेल, कारण आतापर्यंत चायनामध्ये ज्यानं धुमाकूळ घातलेला होता तो HMPV व्हायरसची भारतामध्ये एंट्री झाल्याची माहिती आहे आणि भारतामध्ये पहिला रुग्ण आढळलाय। बंगळुरूमध्ये हा पहिला रुग्ण आढळलेला आहे, तर 8 महिन्यांच्या मुलीला HMPVची लागण झाली आहे। चीनमधील HMPVच्या उद्रेकाबाबत संपूर्ण जग चिंतेत असताना भारतातील बंगळुरू शहरामध्ये या विषाणूमुळे पहिलं प्रकरण आता समोर आलेलं आहे। एका चिमुकलीला याची लागण झाल्याची माहिती आहे, तर भारतातील बंगळुरू इथे एका 8 महिन्यांच्या बाळाला मानवी मेटापेनिव्हायरस हे देशातील हे पहिलं ज्ञात प्रकरण असल्याचं निदान झालेलं आहे। तर HMPV फुफ्फुस आणि वायू मार्गांवर परिणाम करणारा श्वसन विषाणू आहे। लहान मुलं, वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकारक प्रणाली ज्यांची आहे त्यांना त्याचा जास्त धोका आहे। लक्षणं इतर श्वसन संक्रमणांची नक्कल करतात आणि सामान्य औषधांनी व्यवस्थापित केली जाऊ शकतात असं तज्ञ सांगतात। तर सहसा हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता नसते असंही तज्ञ सांगतात। मात्र चीनमधली जी स्थिती आहे ती आपण बघितली तर त्या ठिकाणची जी अपडेट आपल्याकडे येत आहे त्यानुसार तिथं या रोगानं थैमान घातल्याची माहिती आहे। ज्या प्रकारची स्थिती कोरोनाच्या काळामध्ये होते तशीच काहीशी स्थिती चीनमध्ये सध्या दिसत असल्याचं कळत आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। भूषण, काय सांगाल? भारतीयांची चिंता वाढवणारी अशी बातमी म्हणावी लागेल। ज्या पद्धतीने 5 वर्षांपूर्वी कोरोना हा दुसऱ्या देशात आहे म्हणून आपण निर्धास्त होतो आणि त्याच्यानंतर भारतामध्ये जेव्हा एंट्री झाली त्याच्यानंतर लॉकडाऊन लावावं लागलेलं होतं आणि आता HMPV नावाचा हा जो व्हायरस आहे त्याची भारतामध्ये एंट्री झाल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहे त्याविषयी? नक्कीच स्वरा, साधारण वर्ष 2020 आणि 2021 मध्ये ज्या कोरोनाने जगभरात थैमान घातलं होतं त्यानंतर साधारण आज 2025 मध्ये पुन्हा एकदा चीनमध्ये ज्या ठिकाणी कोरोना व्हायरस हा निर्माण झाला होता त्याच ठिकाणी पुन्हा एकदा चीनमध्ये नवीन व्हायरस हा आपल्याला निर्माण झालेला पाहायला मिळतो आणि एकंदर कुठेतरी त्या संपूर्ण व्हायरसने सध्या चीनमध्ये मोठा हाहाकार उडवल्याचं आपल्याला देखील चित्र पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकंदर कुठेतरी जगभराची धास्ती सुद्धा आपल्याला वाढलेली पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण घटनेनंतर, या संपूर्ण परिस्थितीनंतर आता भारतामध्ये सुद्धा या व्हायरसचा रुग्ण आपल्याला सापडला पाहायला मिळत आहे। HMPV हा जो व्हायरस आहे त्या व्हायरसचा एक रुग्ण साधारण 8 महिन्याचा बाळ आहे, एक मुलगा आहे। त्यामुळे या संपूर्ण बाळाला या सध्या व्हायरसने सध्या आपल्याला गाठलं पाहायला मिळतं। त्यामुळे सध्या संपूर्ण व्हायरसची सध्या चिंता आपल्याला वाढली पाहायला मिळत आहे। त्यामुळे सध्या भारत सरकारने या संपूर्ण गोष्टीमध्ये कुठेतरी गांभीर्य लक्ष घालावं अशा प्रकारे देखील मागणी होताना पाहायला मिळते। त्यामुळे या संपूर्ण घडामोडीमध्ये नेमकं कोणत्या गोष्टी समोर येतात किंवा कोणत्या गोष्टींना आता सामोरं करावं लागत आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या तरी चिंता वाढवणारी गोष्ट आहे, एका लहान बाळाला, 8 महिन्याच्या लहान बाळाला सध्या HMPV या व्हायरसने ग्रासलेला आहे। निश्चितच शिंदे, भूषण, त्याच्यामुळे आता पुढे नेमकं कशा पद्धतीने उपाययोजना केल्या जातात ते बघावं लागणार आहे। दरम्यान धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, त्याचबरोबर भारतीयांची चिंता वाढवणारी ही बातमी, कारण जो आजार आतापर्यंत चीनमध्ये होता आणि त्याच्यानंतर आपल्याला जास्त चिंता करण्याची गरज नाहीये, उपाययोजना केल्या जात आहेत असं सांगितलं जात होतं, तो आजार भारतामध्ये सुद्धा शिरलेला आहे। भारताच्या कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये एका बाळाला याची लागण झाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता हा आजार इतरांनाही होणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। मात्र ज्या पद्धतीनं कोरोना पसरलेला होता त्या पद्धतीनं याचा प्रसार तर होणार नाही ना, लॉकडाऊनची वेळ तर येणार नाही ना, असा सवाल सुद्धा, भीती सुद्धा या ठिकाणी व्यक्त केली जाते। मात्र तज्ञ सांगतात जास्त काळजी करण्याची गरज नाहीये, फक्त काळजी घ्या आणि स्वस्थ राहा असं तज्ञांकडून सांगितलं जात आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार, कशा पद्धतीनं उपाययोजना केल्या जाणार ते बघावं लागणार आहे। दरम्यान यावर बोलण्यासाठी जे रुग्णालयाच्या डीन पल्लवी सापळे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडल्या गेल्या आहेत। सापळे मॅम, HMPV हा आजार आतापर्यंत चीनमध्ये धुमाकूळ घालतोय अशी माहिती समोर आली होती, मात्र आता त्याची एंट्री भारतात झाल्याचंही कळतंय। किती धोकादायक आहे हा आजार आणि त्याचे परिणाम आता पुढे काय होऊ शकतात? बरेच लोक हे चायनामधून आल्यामुळे ह्याला कोविड सारखंच समजतात आणि कोविड सारखंच ह्याची प्रगती होईल असं वाटतंय, पण हे व्हायरस आपल्याला माहिती आहे 20-25 वर्षापासून आणि हे सर्दी पडल्यासारखाच आजार बऱ्याच रुग्णात करून नंतर ते ठीक होऊन जातं। त्यामुळे भीती पसरवण्यापेक्षा तुम्ही जे म्हणालात ते एकदम बरोबर आहे की काळजी करण्याचं कारण नाहीये, काळजी घ्यायची आहे मात्र, की ज्यांना सर्दी खोकला झाला असेल आणि ज्यांची प्रतिकार शक्ती कमी असेल त्यांनी डॉक्टरचा सल्ला घ्यावा, नाहीतर हा आजार थोड्या दिवसात आपोआप बरा होऊन जातो। जेवढी सर्दी होते, ताप होते त्याच्यापुरतीच औषधं घ्यावी लागतात। ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे त्यांनी डॉक्टरचा सल्ला घ्यावा
आणि निश्चितच. सध्या मास्क लावायचे देखील डिरेक्टिव्ह काही आलेले नाहीयेत. निश्चितच डॉक्टर पल्लवी, धन्यवाद. तुम्ही ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल. तर काळजी करण्याचं कारण नाहीये, पण काळजी घ्यावी असा सल्ला त्यांनी दिलेला आहे. मास्क वापरण्याचाही सल्ला दिला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.